गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. मी सुजाता चव्हाण. मी एक आहार तज्ञ म्हणजे डायटिशियन आहे. आणि आज माझं हे इथे म्हणजे सरस्वती अनाथ शिक्षण दापोडी तिथं मला आज माझा वाढदिवस साजरा करण्याचं मला एक भाग्य मिळालं. मी सर्वप्रथम आभार मानते GJIS स्कूलचे जगताप सर यांच्याकडून मला कळालं की इथं एक असं हे आहे, अनाथाश्रम आहे. आणि सगळ्यात पहिला त्याच्यानंतर मी दुसरं म्हणजे सुरवसे सरांचं की त्यांनी खूप छान याचं म्हणजे आश्रमाचं व्यवस्थापन केलेलं आहे. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये आलो जस्ट व्हिजिट करायला म्हणून, आणि सगळं आम्हाला सरांनी दाखवलं म्हणजे मुलांची राहायची सोय कशी केलेली आहे, त्याच्यानंतर कॉम्प्युटरची लॅब आहे किंवा सगळ्या सोयींनी इतकं स्वच्छ सगळं छान मॅनेजमेंट एक म्हणतो ते सरांनी खूप छान पद्धतीनं इतकी वर्ष झालं सर करताय. आणि बघून खूप छान वाटलं, खूप मन भरून आलं. आणि दरवर्षी वाढदिवस साजरा होतोच, पण आज तुमच्याबरोबर वाढदिवस साजरा करताना मला खूप छान वाटतंय. तुम्ही म्हणजे तुमची ही जी काय म्हणजे युवा पिढी आहे, तुम्ही आपल्या देशाचं भविष्य आहात. मला खूप छान वाटलं की सरांनी सांगितलं की तुमच्यापैकी काही मुलं म्हणजे अगदी 6 वर्षापासून मुलांचं ऍडमिशन होतं, ते अगदी वयाच्या 20-25व्या वर्षापर्यंत तुम्हाला तो सपोर्ट दिला जातो, किंवा शिक्षण डिप्लोमा किंवा बरीच मुलं इंजिनिअरिंग वगैरे पण करतायत. खूप छान आहे, शिक्षणाचं खूप मोठं महत्व आहे. इथे मी एक सांगेन की कुसुमाग्रजांची एक कविता आहे, कणा. माहिती आहे कोणाला? नाही. तर आमच्या वेळेला ती कविता होती. तर त्या कवितेतला शेवटची एक लाईन आहे की पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. एक मुलगा आहे तो सरांना म्हणतो. तर याच्यामध्ये काय आहे की यश हे तुमचंच आहे, पण कष्ट करण्याची आपल्यामध्ये जिद्द पाहिजे, आणि जो कष्ट करतो सातत्य ठेवतो त्याला ते यश मिळतंच. त्यामुळे असं आहे की भरपूर शिक्षण घ्या, खूप मोठे व्हा, यश मिळवा, कीर्तिवंत व्हा, शीलवंत व्हा, आणि एक दिवस आकाशामध्ये खूप मोठी भरारी आहे. सुरवसे सर तर आहेतच, आणि आम्हीही असणार आहोत इथून पुढे. म्हणजे आमचा जो काही सपोर्ट आहे तो तुम्हाला नेहमीच असणार आहे. पण शिक्षण जे आहे, जितकं उच्च शिक्षण घेता येईल तितकं तुम्ही घ्या, कारण शिक्षणाशिवाय म्हणतो ना आपण की प्रगती होत नाही. तुम्हाला खूप मोठं व्हायचं असेल, खूप मोठी स्वप्न असतील ना, तर ती शिक्षण घेऊनच पूर्ण होणार. त्यामुळं खूप छान प्रगती करा. आणि पुन्हा एकदा सुरवसे सर तुमचं धन्यवाद. आणि एवढं बोलून मी 2 शब्द थांबवते. थँक्यू.